तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मयमध्ये पुन्हा एकदा. तर विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल मास्टर तन्मय शिंदे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आमचेवाले असेच तुम्हाला विज्ञान सेमीमधून असेल किंवा मराठीमधून असेल, तुम्हाला गणित 1 गणित 2 सेमीमधून असेल किंवा मराठीमधून असेल अशा प्रश्नपत्रिका मिळत जातील. ते विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका इयत्ता 7वीची असल्या कारणाने याच्यामध्ये तुम्हाला गणित पार्ट 1च असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या जाऊ द्या, आज आपण समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीची जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल एकदा चेक करा. व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला 8वीची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती टाकले आहे, ते जाऊन तुम्हाला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे की आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेला एकदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इयत्ता 7वीची ॲक्टिव्हिटी बुक संपूर्ण जे काय असेल ते संपूर्ण मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्ही इयत्ता 8वी शिकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीची ॲक्टिव्हिटी बुक, इयत्ता 8वीच्या प्रश्नपत्रिका संपूर्ण आपण आपल्या चॅनलवरती टाकले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढच्या वर्षी पण हा चॅनल कामा येईल. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, आजच पटकन चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना पण ही व्हिडिओ शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र लेखित. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असतं, विद्यार्थ्याचे नाव, तुमचं शाळेचे नाव, तुमचं केंद्र, तालुका, जिल्हा, दिनांक, तुमची मित्रांनो -2026. विद्यार्थी मित्रांनो, प्राप्त झालेले गुण, इथे तुमचे शिक्षक तुम्हाला जे 50 पैकी किती गुण मिळालेले आहे ते तुम्हाला इथं ते लिहितात. विद्यार्थी मित्रांनो, इथे शिक्षकाची स्वाक्षरी, तुकडी, हजेरी क्रमांक इथे असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही बघत आलाय, तुमच्या संपूर्ण याला हे असं सेमच असतं, त्याकरता एवढं काय एक्सप्लेन करायची याला गरज नसते. विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्ट तुमचे प्रश्न पहिल्या रिकाम्या जागाकडे डायरेक्ट लेखी प्रश्नपत्रिकेकडे ओढतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमचा पण टाइमपास होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला विचारले प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही कंसातील योग्य शब्द दिलेलेच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 गुणांसाठी 4 कंसातील योग्य शब्द भरायचे. इथे तुम्हाला 5 दिले, तुम्ही 4 लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्गपैकी मालवणाचा टिंबटिंब हा सागरी किल्ला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंब कोणता सागरी किल्ला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्यामधून उत्तर माहितीच असतं. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही लिहून टाकायचे. जर माहिती नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पण हवे असेल तर व्हिडिओला 10K व्ह्यूज आणि 1K लाईक कंप्लीट करा. त्यामध्ये मित्रांनो, तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लाईक करून 100 होतं आणि 100 लाईक करून 1000 होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर मी तुम्हाला उत्तर देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 शिवाजी अँड हिज टाईट हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणी लिहिला इथं तुम्ही शोधून इथं तुम्हाला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे तुम्हाला हे 4 ज्या कंसातील जागा आहे ते 4 गुणांसाठी लिहून टाकायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर काय लिहायचे तुम्हाला? नावे लिहा फक्त 3. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला फक्त 3 गुणांसाठी 3 नावे लिहायची आहे. तर मित्रांनो, इथे 3 गुण तुम्हाला इथे दिसतात. 4 दिले त्यापैकी तुम्ही 3 लिहू शकता. तर मित्रांनो, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्यत करणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्यत करणारा कोण होता? याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. शाहू महाराजांनी नेमकं केलेला पहिला पराक्रम. तर मित्रांनो, शाहू महाराजांनी नेमून केलेला पहिला पराक्रम कोणचा? इथे तुम्हाला लिहायचं. इथे तुम्हाला 4 दिले, 4 पैकी तुम्ही कोणते 3 लिहून 3 गुण मिळू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालीचे तुम्हाला योग्य पर्याय निवडून त्याला गोल करा. फक्त 3 गुणांसाठी तुम्हाला इथं योग्य पर्याय निवडून त्याला गोल करता. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं असतं. एक सवाई माधवराव पेशवे यांच्या काळातील प्रमुख चित्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला चित्रकार माहितीच असतो. हे 4 पर्यायांपैकी एक पर्याय असा गोल करून द्यायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 पर्याय 4 प्रश्न विचारले त्यापैकी तुम्ही 3चं उत्तर देऊन 3 मार्क मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी तुम्हाला खाली 3 प्रश्न दिले, त्याची काही एका वाक्यात उत्तर लिहायची आहे. एक, राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्य रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणावर सोपवली तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 2, शरद देशमुख आणि देशमुखी म्हणजे काय? त्याच्यानंतर 3, बादशहाच्या छावणीवर हल्ला करून तंबूचा सोन्याचा कळस कापून आणणारे कोण होते? तर मित्रांनो, सर्वांना माहितीचे संताजी आणि धनाजी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो फक्त 2 विचारले आहेत तुम्हाला 4 मार्कांसाठी. ते विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात उत्तर लिहायची. मराठ्यांच्या काळात दळणवळणीची कोणती साधने होती? तर विद्यार्थी मित्रांनो कोणती साधने दळणवळणीची होती मराठ्यांच्या काळात ते तुम्ही लिहू शकतात. किंवा त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक विचारलेला प्रश्न आहे, पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव का झाला? तर विद्यार्थी मित्रांनो का झाला तुम्ही लिहून 2 मार्क मिळू शकता. त्याच्यानंतर खाली छत्रपती संभाजी महाराज आपल्या बुद्धभूषण या ग्रंथाला कशाविषयी विचार मांडले आहेत? विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 3 पैकी कोणते 2 लिहून 4 मार्क मिळवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली, तिथे जाऊन त्या लिंकवरती क्लिक करा आणि व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून तुम्हाला 1 नंबरची जी लिंक दिसेल ती लिंक या PDFची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्ही जाऊन मराठी, इंग्लिश, गणित सर्व विषयाचे PDF तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न 3 पुढील अवध्या पूर्ण करा. गुण 4. तर विद्यार्थी मित्रांनो शिवरायांची लष्करी व्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला इथं दिलेल्या मराठ्यांचे सत्य वैभव प्रसारित करून देणारे गणित. विद्यार्थी मित्रांनो हे पण तुम्हाला इथे लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 4 रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 4 कंसातील योग्य शब्द भरायचा तुम्हाला 3 गुणांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ भारत, अशोक चक्र विजेत. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे इथे तुम्हाला राज्यशास्त्र लागलेच असते. तर विद्यार्थी मित्रांनो सेम पॅटर्न तसाच असतो. इथे तुम्हाला 3 कंसातील योग्य शब्द लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा. 3. विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला संविधान भारतीय सर्व नागरिकांना समान हक्क का दिला आहे हे तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर खाली उपरोक्त म्हणजे काय? तर मित्रांनो त्याच्यानंतर मार्गिक तत्वे म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून 3 मार्क 100% मिळवू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील विधाने चूक बरोबर ते लिहा. 3 गुणांसाठी तुम्हाला इथे चूक बरोबर विधाने विचारले. कोणतेही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला सांगते ते बरोबर आहे, कारण त्याच्यात कोणताही कायदा सर्वांना समानच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरा करता येतात. तर मित्रांनो बरोबर आहे, सर्वांना आनंदाने सण साजरे करता येतात. त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे. तर विद्यार्थी मित्रांनो हे चूक आहे, कारण सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे गुन्हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 पुढील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर लिहा. कोणतेही 4. तर विद्यार्थी मित्रांनो 4 मार्कांसाठी तुम्हाला इथं विचारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक समोच्च रेषा म्हणजे काय? त्याच्यानंतर 2 ग्रामीण वस्ती म्हणजे काय? त्याच्यानंतर 3 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संस्थेच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? त्याच्यानंतर 4 विस्तर शेतीत प्रामुख्याने कोणते पिकं उत्पादन केले जातात? तर मित्रांनो 4 विचारले 1 मार्कासाठी तुम्हाला याचं उत्तर छोट्या लिहून टाकायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या जागा भरा. त्याच्यात मित्रांनो हे तुम्हाला विचारलं आहे भूगोलची प्रश्नपत्रिका, याच्यामध्येच ॲड आहे मित्रांनो. भूगोलची पण प्रश्नपत्रिका याच्यामध्येच मी तुम्हाला ॲड करून देतो, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरीकडे जाऊन व्हिडिओ बघायची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला भूगोलची पण प्रश्नपत्रिका, रिकाम्या जागा भरा, मराठ्यांची शेती, 21 जून ग्रामीण, 22 डिसेंबर केंद्रीय सखोल. तर विद्यार्थी मित्रांनो 4 मार्कांसाठी तुम्हाला इथे लिहून टाकायचं बरोबरचे उत्तर जे असेल ते. मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिकेचे एकदम कॉन्स्टेबल हे एकदम सेमच असतं. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर पुढील चुकी बरोबर ते लिहा. शेणखत ही एक सेंद्रिय खत असते. 4 मार्कांसाठी 3 मार्कांसाठी तुम्हाला ते विचारलं ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 6 2 नावे लिहा. तर मित्रांनो फक्त 2 नावे लिहायचे. फक्त हे सेंद्रिय खते किंवा शेतीचे प्रकार तुम्ही लिहून 6 गुण मिळू शकतात 2 नावे लिहून. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली शेवटचा प्रश्न तुम्हाला खालीलपैकी कोणतेही एक विचारावर माहिती लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो 3 गुणांसाठी 1 रेषावृत्ती वृक्षांची वैशिष्ट्ये, 2 कृषी पर्यटन याबद्दल तुम्ही कोणत्याही एका विषयावरती माहिती लिहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो PDF हवी असेल तर मी व्हिडिओमध्ये एकदा सांगितलेच आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हॉट्सअप चॅनलला वरती क्लिक करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंकवरती क्लिक करून तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल ओपन होईल. तिथे जाऊन व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. फॉलो करून 1 नंबरची लिंकवरती क्लिक करा आणि तिथून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि उत्तर हवे असेल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच आहे, व्हिडिओला 10K लाईक व्हिडिओला 10K व्ह्यूज आणि 1K लाईक कंप्लीट करा. उत्तरं मिळून चालते. विद्यार्थी मित्रांनो बोलता थोडंफार चुकतं, समजून घ्या. तुमचाच मित्र म्हणून एकदा मला पण माफ करा. तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका 100% येणार आहे. एकदा हीच प्रश्नपत्रिका अभ्यासून जा, पाठ करून जा. तर विद्यार्थी मित्रांनो 100% तुम्हाला 40 पैकी
30च्या वर मार्क 100% पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा मास्टर तन्मय शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या.